हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील अग्रिकुल ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर दिवाळी चालू झालेली आहे, कालपासूनच। काल होता वसुबारस आणि आज आहे धनतेरस। मग सर्वांना धनतेरसच्या आणि दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि ही दीपावली तुम्हाला चांगली सुखाची, समृद्धीची आणि चांगल्या आरोग्याची जावो हीच ईश्वरची प्रार्थना करतो। तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं आहे, तर चला तुम्हाला दाखवतो आई काय बनवते ते। तर कंटिन्यू राहा तुम्ही। इकडे बघा, पूजानी दिवे लावायला घेतल्या तिकडे। आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस, धनतेरस। दिवे लावायला घेतल्यात, दिवा लावतो। दिवे इकडे बघू शकता आणि वरती लाइटिंग केले, कंदील सुद्धा लावले, बघू शकता। एक मोठा कंदील आहे, दोन छोटे आहेत, तीन आहे छोटे, ते आईने बनवलेत घरात। इकडे बघा, तुम्ही बघू शकता आज धनतेरस आहे। धनतेरसचं आईने पूजन केलेलं आहे, पूजन करते, मांडून घेतलेलं आहे। अर्णव घातले का कपडे? अर्णवच्या आंघोळी ना झाली का? झाली। मग कपडे घाल लवकर। मला दादा ये अर्णव कपडे घाल बोलली ना मम्मी। ये लवकर मा। बोला गणपती बाप्पा मोरया, धनतेरस भगवान की जय। तुझी सारखी झाली आहे करायला। तो केला मागतं बर, पहिला बाप्पा कर मग। अरे बाप्पा कर, नंतर केला का? तो केला त्याचा पाठी ठेवले बघ। केला फेवरेट आहे माझ्या पोऱ्याचा। एक हातात करून दे, एक हातान नाही ना, एक हातान नाही, दोन हातान पाय दोन हातान पडायचा। पाय केला पडतील, बाजूला ठेवला इथे पाय ठेव. पड। बाबा आता ओवलाला काला पाहिजे, कापूर विजला जे टिकली लाव। हा इथे लाव देवाची, चल बस झाला, तुझे लाव। थांब, तुझे मी लावतो। हात कोणी जोडील? हात जोर दोन हातान। ए हात कोण जोडील? हा हा, ते पप्प्या बिप्प्या घेतल्या जे बस झाला जे। अरे वा, देवा केला खायची घाई। केला दे ना, देतो थांब, बाप्पा करू दे मला, मी देतो थांब। त्याला पटकन सोनू बाजूला व बाबाला जाऊ दे। दे चल जयेश माव, तू या करशे जे जयेश। त्रयोदशीची आपली पूजा करून झालेली आहे आणि आता आपल्याला रेसिपी दाखवायची आहे। तुम्हाला मागाशी बोललोच मी, आपल्या दिवाळीचे सण सर्व झालेले आहेत करून, तर आई बोलली आता भाऊबीज जवळ येते, तर आपल्याला स्वीट डिश दाखवायची आहे स्वीटमध्ये। तर चला कंटिन्यू राहा, मला दाखवतो।
आईने प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे सर्व, जे काही आपल्याला वस्तू घ्यायचे ते. तर आता सर्व रेडी झालेले आहे. आता दाखवतो तुम्हाला. तर चला तुम्हाला आता दाखवतो. आई काय बनवायचं आपल्याला? सर्व साहित्य कडलं ड्रायफ्रूटचं काही स्पेशल ड्रायफ्रूट रोल. काला खजूर घेतले. मित्रांनो आपल्याला ड्रायफ्रूट रोल बनवायचे आहेत आईने सांगितलं. आता तर चला कंटिन्यू राहा, तुम्हाला रेसिपी दाखवतो. काला खजूर आणि ड्रायफ्रूट घेतल्या सगळं. आरू आई बघ काय बनवत. आणि माझ्या आरूनी इकडे बघा कशी कट मारले. दाखव आरू. नीट राहा ना, व्यवस्थित राहा ना. थांब ना. बघ पळू नको बघ ना, लाजत तो. व्यवस्थित उभा राहा. बघ पडशील. बघू दाखव कट कशी मारले. इकडे बघा एक नंबर. ते साईडून दाखव. अरे वा एक नंबर हिरो दिसतो माझा पोऱ्या. इकडे बघा आईने एक दिवा पण लावले गॅसवर. तो लावायचा असतो. जी जुनी माणसं आहेत त्यांना माहित आहे दिवा का लावतात कुठे कुठे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. वरती कशाला? पहिले काय टाकायचं आपल्याला? हे टाकू. टाकून जा थोडा. एक चमचा टाकू. ड्रायफ्रूट सगळं करून जा. पहिले काय खजूर खजूर लासला. खजुराचा यार होता ना तो जलल. एवढं बाकीचं पहिले ड्रायफ्रूट हे करून घ्यायचं. खजूर शेवटला. चला आता पहिले काय टाकायचं आपल्याला? बदाम टाकायचे. बदामचे काप केलेत मस्त आईने. त्याला तुपामध्ये आपण भाजून घ्यायचे, रोस्ट करायचे. अक्रोड पण टाकू लगेच. टाकला आईने. अक्रोड काजू सर्वांचीच आईने काप करून ठेवलेत. पिस्ता हे जरा नंतर टाकू. आता आपल्याला मस्त घरच्या तुपामध्ये आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. बारीक गॅस एकदम द्यायचं मस्त करून. इकडे बघा आता आपला सर्व ड्रायफ्रुट्स रोस्ट झालेले आहेत. एकदम मस्त भाजून घ्यायचे. एकदम गोल्डन ब्राऊन कलर आले बघा, तुम्ही बघू शकता. काढून घ्यायचे आपल्याला आता. कडक कढई ठेवायची आणि तूप टाकून घेऊ. आता आपल्याला खजूर टाकायचं. काला खजूर म्हणून खजूर शेवटला ठेवायचा. ड्रायफ्रूट भजीला नव्हतं. इकडे बघा तुम्ही बघू शकता खजूर मस्त तळून घेतले. त्याला फटांगरे वाजवायची घाई झाली पोऱ्याला तुझे. थांब वाजवतो. यार तर आपल्या अरे जे मगज टाकायचं. खरबुजाचे बिया ड्रायफ्रूटच्या नंतर टाकणार होतं त्या विसरलं टाकायला. फटांगड्या वाजवशील तू? आता वाजवतो आपण. आता एवढं झालं ना का वाजवू. इकडे माझा पोऱ्या कसा हिरो दिसतोय. हिरो नाही दिसत मग झिरो दिसतस. कसं चिकना दिसतं पोऱ्या माझा. त्याची घाई झाली फटांगड्या वाजवायची.
त्यांना गरम करायला बुजू दे जरा फुलभाजी बिलभाजी. तेच उद्या उन्हाने ठेवलं पाहिजे. उद्या ठेवा आता. चल. कसं आवाज येतो बघ पटकन. उपाल नंद्या. आता आपण हे मिश्रण थोडं थंड करत ठेवू. बंद करू जरा थंड होऊ दे. थंड झाल्यावर आपल्याला त्याच्यात काय खसखस आणि वेलची पूड हे मिक्स करून खसखस नाही खसखस ते ह्याच्यासाठी रोल साठी वरती लावायला. वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊ. तो थंड होते आता. त्याचा नंतर आपल्याला रोल बनवायचे आहेत. चला तुम्ही कंटिन्यू राहा, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. इकडे बघा, तुम्ही बघू शकता माझा अर्णव आपटी पण वाजवतोय घरान. नाही वाजणार तर तो दुसरा वाजव, दुसरा वाजव. अरे कसा आपट, जोरान आपट ना, जोरान आपट. अरे वा वाजली. आपण वाजू. घरानच घाण करतो बोऱ्या. आलूचे पाय जाऊ. अरे वा जोरात टाक, जोरात. कसं वाजवतं सारू, जोरान आपट ना. ते बघ वाजली बघ. तू अलगच चकतेस. हा जोरात वाजवायची. हे बघ तसा ना वाजवायचा. इकडे बघ असा वाजवायचा, जोरात वाजवायचा. हा जोरात वाजव ना बाबू. कुठे गेला तो, तिकडे गेला. इकडे बघ असा. हा मस्त वाजव वाजव वाजव, जोरान वाजव ना. कुठे गेला इकडे. ही बघ मी कसं वाजवतो बघ. हे बघ असा. हा असं जोरात वाजवायचा. हा जोरात वाजव. हे बघ, हे बघ असा. हलू नाही, जोरात वाजवायचा. हा तर बघ तू वाजवीत नाही बरोबर. हलू जोरान वाजू ना. हा असा असा. बघ इकडे बघ असा. जोरान आपट, जोरान आपट. हा शाबाश. वाजव वाजव, जोरान वाजव, जोरान वाजव, जोरान वाजव. कपले तुम्ही कडलेत त्याच्या. ते निघले बाबू, ते दाणे निघलेत. ते झाला, फिनिश झाला. इकडे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आणि आता आई वेलची पूड टाकते. मिक्स करून घ्यायचा. आणि इकडे बघा आईने चॉपिंग बॉक्सवर खसखस टाकले डेकोरेट करायला. कारण की रोल आपलं रोल करायचा ना, तो आपला फिरवल्यावरती खसखस याला लागेल. आपला रोल आता थंड झालेला आहे आणि रोल आईने केलेला आहे थंड करून. थंड झाला तेव्हा आईने रोल करून ठेवलेला होता. तेव्हा आता चॉपिंग बोर्डवर खसखस टाकलेली. आता आई रोल करतं. खसखस आता कोट होईल मस्त त्याला डेकोरेटसाठी. ही ऑप्शनल आहे, घ्यायची नाही घ्यायची आपल्यावर आहे सगळी. घेतलं तर चांगलं वाटतं ना. मग मस्त आपण कट करून घेऊ. हाताना लागतं ते.
घरात असल्यावर चला आता फायनली कट करून घेऊ आपण. नरम आहे ना अजून तो. फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे. नवरा पण नाही, मी पण दबताना त्याला. इकडे बघा, तुम्ही बघू शकता फायनली आपली पेंटिंग केलेली आहे आणि लेट मध्ये रस्ते असले मस्त असले 2-3 आहेत. इकडे बघा, तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूटचे रोल रेडी आहेत. लय भारी दिसतं ना रे. फायनली आपले ड्रायफ्रूटचे रोल रेडी झालेले आहेत आणि आता एक डिश आहे करायची, ती पण करू आपण थोड्या वेळात. दाखवेनच तुम्हाला, तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपल्या. आता आपण अनारसे बनवणार आहोत. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. आपला अनारसेचं पीठ आहे, पीठ कसं मस्त त्याची आहे. प्रोसेस अगोदरच करायला लागतं, 3-4 दिवस अगोदरच. तुम्हाला काही दाखवायला जमली नाही. ती प्रोसेस आहे केलेली आहे. आई कढईमध्ये तेल केला जातं. काय यार ऍक्च्युली याचे फुटेज काढलेले मी, पण ते बरोबर जमलं नाही काढायला. म्हणजे ऍक्च्युली मी नव्हतो, पण ते घेतलाच नाही. डायरेक्ट तुम्हाला अर्धा मुर्दा झाले. तांदूळ धुतलेले बेतलेलं दाखवलं, परत ते वालो सुकत विकत घातलेलं पीठ कसं बनवलं अर्धा मुर्दा झाले म्हणून तुम्हाला दाखवलाच नाही. डायरेक्ट रेडी झालेलं दाखवतो. आता याचा आपण गोळा करून मस्त हे करायचं, पुरी सारखा शेप देऊन आपल्याला फ्राय करायचे अनारसे. रेडी झाल्यावर त्याच्यावरती खसखसची कोटिंग करायची. तुम्ही बघू शकता. पेढ्यासारखा शेप करायचा, नंतर खसखस हे करून थोडा पुरी सारखा करायचा. तेल नाही आलं अजून, परत मग तो आला. एकच साईड शिलवता, दोन्ही साईड शिलवली. तेल पण आपलं आलेलं आहे, आपण सोडून घेऊ. जास्त नाही आला अजून. एक बनवायचं, नवीन नाही टाकायचं. आता फ्राय झालं, सर्व झाल्यावर दाखवतो. आता भरपूर आहेत. बघूया आपला अनारसा एक रेडी झालेला आहे. रेडी झाले. आणि काढला कढईमधून. मस्त बारीक गॅसवर करायचं. एक एकच करायला लागतात ना? मग एक एकच करायला लागतं. एक घडले आणि तेल नंतर ठेवले. आता दुसरा घेते काढायला. पहिला छोटा काढून बघला जरा. सर्व रेडी झाले ना, मग तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपलं जेवण पण रेडी झाले, जेवून घेतो आता. चला या जेवायला जेवून घेतो आता. इकडे बघा कांदा मसाल्याची बोटी आहे, कालमुंडी, कांदा, लिंबू पण आहे, लिंबू काकडी ते आता देतं. भाकरी आहे जेवायला. राहणार नाही. इकडं बघा आपला सॅलड पण आहे, काकडी, बीट,
लिंबू वगैरे आहे. आंबा ना, आंबा आहे ना. पूजाने काही पण आणली कापून मस्त. आर्नवचं खत झाले बघा. पिशवी घेतली लोणात येडो सारू तू येडू. इकडे बघा फायनली एवढे झालेत आपले अनारसे. बघू शकता एक नंबर कलर आले. आणि एक फ्राय होतं 3 त्याच्यात आहेत आणि एक 2 होतील. याचे 3 होतील. 3 होतील. अजून पीठ थोडासा अजून एवढा एकदम पीठ आहे आपला. थोडासा बघू शकता खसखस टाकेन. आणि काय कलर आले तुम्ही बघू शकता एक नंबर. अनारशाना म्हणजे ना खसखस लावायला कंजूची ना करायला लागेल. खसखस आहे ना भरपूर कपवली ना. मग 2 पाकिटं जाईल म्हणजे खसखस शिवच भारी लागतात ते. कंजूशी नाही करायची नाही का. अनारशाना खसखस लावायलाच लागतं. चला आता प्लेटिंग केलं तुम्हाला दाखवतो. रेडी फायनली अनारसे आता आपले रेडी होतील. आणि रेडी झाल्या का आई देवाजवळ ठेवणार आहे. ड्रायफ्रूटचे रोल तर ठेवलेत आणि अनारसे पण रेडी झाल्यावर देवाजवळ ठेवील. आणि मग मी टेस्ट करून दाखवेल तुम्हाला कसे झालेत ते. आणि इकडे बघा माझा अर्णव पण जेवायला बसले. त्याला लागतं आली मोबाईलची चट लागली. मोबाईल मागे बंद केला आता परत मोबाईलची चट लागली त्याला. जेवायला बसले तिकडे बघा. मोबाईल घेऊन पण 1 घंटा लागतो जेवायला. काय कुठे ते खेळणं आहे. खेळणी आहे ना ते. काय खेळ बघतोस ना तू. हा पझल गेम आहे ना ती. काय आहे जेव लवकर फिनिश कर. इकडे बघा फायनली आपले अनारसे रेडी झालेत. तुम्ही बघू शकता मस्त आहे प्लेटिंग केले. फायनली अनारसे रेडी झालेत. आता ही देवाजवळ पण ठेवणार आहे. मी खाणार होता आता ॲक्च्युली अनारस थोडं दुसऱ्या दिवशी खाल्लं ना तर चांगले लागतात. आणि माझं पोट पण ॲक्च्युली जास्त भरले. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय, गुड नाईट, हॅपी दिवाळी.